विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अंतर्गत दंत महाविद्यालय व रुग्णालय अमरावती येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकांतर्गत व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नांदगाव पेठ ग्रामपंचायत विभागामध्ये आमच्या महाविद्यालयाचे 7 दिवसाचे विशेष शिबिर आयोजित केलेले आहे। त्यात आपण दंतचिकित्सा तसेच ब्लड प्रेशर मोजणी, रक्तगट तपासणी व रक्तातील शुगरची तपासणी ह्या सर्व तपासण्या आपण इथे ठेवलेल्या आहेत। आमचा कॅम्प आज कॅम्पचे उद्घाटन झालेले आहे। त्यात उद्या 3 तारखेला व 5 तारखेला परत हा कॅम्प असाच चालू ठेवणार आहोत आणि आज सुद्धा भरपूर रुग्णांनी या कॅम्पचा फायदा घेतलेला आहे। पुढील 2 दिवस सुद्धा असाच कॅम्पचा लाभ घ्यावा अशी मी ग्रामस्थांना विनंती करते। विदर्भ युथ डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल विदर्भ युथ सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर नितीनजी धांडे यांच्या मार्गदर्शनात व डॉक्टर राजेश गोंधळेकर सर अधिष्ठाता विदर्भ युथ डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल यांच्या गायडन्सनी आम्ही नांदगाव पेठ येथे NSS कॅम्पतर्फे इथल्या लोकांकरिता जो शिबिर आयोजित केले आहे याच्यामध्ये मुख आरोग्य तपासणीचा मुख्य एक हेतू होता। त्याच्यामध्ये आम्ही जे मॅक्झिमम इथे चेकअप केलं त्याच्यामध्ये असं आढळलं की बऱ्याच लोकांना सेन्सिटिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे, बऱ्याच लोकांना तंबाखू खर्रा ह्या खाण्याची ॲडिक्शन आहे। तर याच्यामध्ये आम्ही त्यांच्यापर्यंत ती जनजागृती करायचा प्रयत्न केला की ज्यांना सेन्सिटिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी बेसिकली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुपारी खाण्याचं प्रमाण कमी करावं, जे राख आणि माती अशा काही पदार्थांनी दातं घासण्याच्या जुन्या चालीरीती आहे त्या त्यांनी बंद कराव्या, जितकं जास्त शक्य असेल तेवढं जास्त चांगली हायजीन मेंटेन करावी, त्याच्यामध्ये टूथब्रश आणि टूथपेस्ट वापरावं, मोस्ट प्रॉबेबली प्रयत्न करावा की सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस ब्रश करावा आणि सगळ्यात महत्त्वाचं तंबाखू आणि सुपारीजन्य पदार्थ हे खाणं बंद करावे। अन्यथा आता आढळलेल्या रुग्णांमध्ये जे कॅन्सरचं प्रमाण प्री कॅन्सरस लिजन्सचं प्रमाण आहे ते असंच वाढत राहील आणि पुढे ह्या इथल्या भागातील लोकांना तो धोका सावध राहील। आम्ही आमच्याकडनं शक्य तेवढं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे। आपल्या ग्रामपंचायतीचे आम्ही शतशः आभार मानतो, आम्हाला सपोर्ट केला। धन्यवाद। सगळ्यात आधी सरपंच डोंगे मॅडम, ग्रामविकास अधिकारी मुंडे मॅडम आणि सामाजिक कार्यकर्ता सुंदरकर दादा यांना मी धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला या नांदगाव पेठ ग्रामपंचायत कॅम्प करण्यात बाबतीत परमिशन दिली। आणि इथे आल्यानंतर आम्ही एक गोष्ट पाहिली की बरेच लोक व्यवस्थित ब्रश व व्यवस्थित ओरल हायजीन मेंटेन नाही करू शकत। त्याचं कारण हे की त्यांना आयडियाच नाही आहे की कसं करायचं काय करायचं। ते लोक ब्रश तर करतात, जे सांगतात टेक्निक्स चुकतात। जसं की माझ्या सहकार्यकर्त्यांनी सांगितलं की ते मातीने ब्रश करणे, तंबाखू असतात नस पदार्थ वापरणे, त्यांनी आपले दातं कुठे ना कुठे दिसतात, खराब होतात, सेन्सिटिव्हिटीचा इश्यू होतात। आणि बरेच लोक टूथब्रश पण त्यांना माहिती नाही की कशा प्रकारचं वापरायचं। आपण कधी पण सॉफ्ट ब्रिसल ब्रश वापरायचं जेणेकरिता सेन्सिटिव्हिटी जो इश्यू आहे आपला तो कमी होऊन जातो। कारण की जेव्हा आपण हार्ड ब्रिसल ब्रश वापरतो त्या टाईमला आपल्या दातांची झीज होतो आणि हा कुठेतरी सेन्सिटिव्हिटी हा पदार्थ खूप जास्त वाढून जातो। तर बेसिकली आम्ही तेच पेशंटला इथे अवेअरनेस करिता सांगत आहोत की कसं आपण ओरल कॅव्हिटीची ओरल हायजीन मेंटेन करायची, काय काय मेजर्स घ्यायचे याच्याच रिलेटेड आम्ही थोडीशी माहिती पण देतात येणार। धन्यवाद। दंत महाविद्यालय अमरावती यांच्या विद्यमानाने राष्ट्रीय सेवा अंतर्गत दंत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे। या ठिकाणी आम्ही ब्लड शुगर, BP, ब्लड ग्रुपिंग आणि वजन आज 100 पेशंटचे घेतले आहे। तरी अजून 2 दिवस आव्हान करतो की अजून 2 दिवस हे चालूच राहणार आहे। तरी सर्व नागरिकांनी, परिसरातील सर्व नागरिकांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा व ब्लड ग्रुपिंग वगैरे हे सर्व दंत तपासणी या शिबिराचे आयोजन केले याचा लाभ घ्यावा। या NSS कॅम्पमध्ये जे येलो कलरचे कन्सेशन कार्ड रुग्णांना दिला जात आहे, या कार्डमार्फत कॉलेजमध्ये होणारे जे उपचार आहेत त्याच्यामध्ये त्याहीपेक्षा 50% अधिक कन्सेशन या रुग्णांना मिळणार आहे। मॅक्झिमम रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा, हे कार्ड या शिबिरातून कलेक्ट करावं व पुढच्या कोणत्याही उपचारांकरिता कन्सेशन मला रेग्युलर चार्जेसपेक्षा 50% कॉलेजमध्ये जास्त मिळेल याचा आपण मॅक्झिमम याच्यामध्ये लाभ घ्यावा।